श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या शीतल स्वामी सेवा चॅनलमध्ये खूप खूप मनात स्वागत आहे. तर आता तुम्हाला माहितीच आहे की 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा येणार आहे आणि त्याला शरद पौर्णिमा असं देखील म्हणतात. म्हणजे अश्विन शुक्ल पक्षातील जी पौर्णिमा असते तिला कोजागिरी पौर्णिमा म्हणून संबोधलं जातं. तर ही अश्विन शुक्ल पक्षातील जी पौर्णिमा आहे म्हणजेच तिला एवढं महत्त्व का आहे? कारण की 12 महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर त्या कोजागिरी पौर्णिमेलाच म्हणजे अश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे. कारण की या दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाली होती आणि हा दिवस कोजागिरी पौर्णिमा हा दिवस जो आहे तो लक्ष्मी मातेचा प्रकट दिन म्हणून पण साजरा केला जातो. तर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा तर शनिवारी येणार आहे. तर ही पौर्णिमा तिथी येण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये काही वस्तू स्थापित करायच्या आहेत. काही देवघरामध्ये काही लक्ष्मीकारक गोष्टी म्हणजे ज्या वस्तू आहेत त्या घेऊन यायच्या आहेत. अजूनही ज्यांनी कोणी आणल्या नसतील त्यांनी तर नक्की आणायच्या आहे. काही सेवेकऱ्यांच्या किंवा काही लोकांच्या दादांच्या घरामध्ये त्या वस्तू असतीलही. तर असतील तर त्यांना त्या वस्तूंची परत बाहेर काढून शास्त्रोक्त पंचोपचार पूजा करायची आहे त्या दिवशी. तर त्या वस्तू कोणत्या आहेत? लक्ष्मीकारक वस्तू कोणत्या आहेत? ज्या कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला कोजागिरी पौर्णिमा येण्याच्या अगोदर आधीच आपल्याला देवघरामध्ये स्थापित करायच्या आहेत. त्याची पूजा अर्चा करायची आहे त्या दिवशी. त्या कोणत्या आहेत? त्याचबरोबर पौर्णिमा तिथी कधी सुरू होते आणि कधी संपते आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आज तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. तर 28 ऑक्टोबरला शनिवार आहे. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे, ज्याला आपण शरद पौर्णिमा देखील म्हणतो. तर ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे ती लक्ष्मीकारक दिन असं मानला जातो. कारण की या दिवशी लक्ष्मी मातेचा जन्मोत्सव म्हणून पण साजरा केला जातो. तर हा जो लक्ष्मीकारक दिवस आहे या दिवशी आपल्याला लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात. या दिवशी ग्रहण काळ पण आलेला आहे, पण त्या दिवशी आपल्याला कुठलीही सेवा उपासना सोडायची नाही. उलट जास्तीत जास्त आपण सेवा उपासना केली तर ती आपल्याला जास्तच फलदायी ठरेल. त्याच्यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला आपण सगळ्यांना माहिती आहे का रुद्र कुबेर लक्ष्मींची पूजा करत असतो रात्री 12 वाजता. सगळ्यांना माहिती आहे की जे सेवेकरी आतापर्यंत कोजागिरी पौर्णिमेची केंद्राप्रमाणे शास्त्रोक्त पूजा करत आलेली आहे त्या सगळ्या ताई दादांना माहिती असेल कशी पूजा मांडणी करायची असते. त्याचबरोबर मी उद्या तुम्हाला मांडणी कशी करायची असते, कशी पूजा असते, जे नवीन दादा ताई किंवा सेवेकरी आहेत ज्यांना अजूनही माहिती नाही की कोजागिरी पौर्णिमेला केंद्राप्रमाणे कशी पूजा मांडणी केली जाते आणि काय काय मंत्र स्तोत्राचं पठण करायचं असतं, काय सेवा करायची असतात, त्याबद्दल उद्याचा व्हिडिओ आपला येईलच. पण त्याचबरोबर आज जो आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे लक्ष्मीकारक सेवा. लक्ष्मीकारक आपल्याला वस्तू काय काय आणायच्या आहेत आपल्याला घरामध्ये, जेणेकरून आपल्या घरातली जी आर्थिक परिस्थिती आहे ती चंचल राहणार नाही. म्हणजे आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली राहील आणि आपल्या घरामध्ये बरकत होईल. अन्नधान्य असेल, जे काय नंतर तुमचे जे काही आर्थिक परिस्थिती असेल त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल या सेवेमुळे. त्याच्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी भरपूर सेवा करायच्या आहेत आणि त्याआधी कोणत्या वस्तू आणायच्या त्याबद्दल पण जाणून घेऊयात. तर या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असं म्हणतात की माता लक्ष्मी ही देवलोकातून पृथ्वी तलावर ती भ्रमण करत असते रात्रीच्या दरम्यान आणि बघत असते की कोण जागा आहे. म्हणजे कोजागिरी म्हणजे कोण जागा आहे आणि कोण जागा होऊन श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मींची सेवा करते आहे, पूजा अर्चा करते आहे, पूजा मांडणी केली आहे, नैवेद्य दाखवले आहे, सगळं माता लक्ष्मी बघत असते आणि त्याच्यानुसारच ती आपल्याला आशीर्वाद देत असते. आपल्या घरामध्ये बरकत, धनधान्य आणि बरकत व्हावी, धनधान्याने आपलं घर नांदावं, म्हणजे कुठल्याही आर्थिक परिस्थितीमध्ये कुठलेही प्रश्न असतील म्हणजे ते सगळे मार्गी लागावे यासाठी आशीर्वाद देत असते. आपलं घर धनधान्याने भरलेलं राहील, बरकत होईल असा आशीर्वाद ती आपल्या माता लक्ष्मी देत असते. आणि हा जर आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असेल तर त्याआधी तुम्ही वस्तू घेऊन यात. आता मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते की कोणत्या वस्तू आणायच्या आहेत देवघरामध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये लक्ष्मींची जर मूर्ती असेल तुमच्या घरात तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही आधी स्थापन करा. त्या दिवशी जरी तुम्ही स्थापित केली कोजागिरी पौर्णिमे दिवशी अतिउत्तम दिवस आहे, लक्ष्मी मातेचा दिवस आहे. त्या दिवशी देखील तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती आणायची इच्छा असेल तर नसेल तुमच्याकडे लक्ष्मीकारक देवघरात कुठल्याही वस्तू नसतील किंवा मूर्ती किंवा कुठले यंत्र नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती देखील स्थापित घरामध्ये करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे देवघरामध्ये तुम्हाला शंख आणायचा आहे. कारण की लक्ष्मीचा भाऊ म्हणून जो शंखाला मानलं जातं. त्याचबरोबर शंख हे 2 प्रकारचे असतात. म्हणजे एक जो म्हणजे वाजवला जातो वाजवून त्याची म्हणजे घरामध्ये शंखनाद जो करतो तो एक शंख असतो आणि दुसरा शंख जो असतो तो असतो दक्षिणावर्ती शंख, ज्याला लक्ष्मीकारक तो शंख मानला जातो आणि त्याची देखील देवघरामध्ये पूजा केली जाते. पण जो शंखनाद करण्याचा शंख जो असतो तो देवघरामध्ये पूजला जात नाही. फक्त दक्षिणावर्ती जो शंख आहे त्याचीच देवघरामध्ये पूजा केली जाते.
तर तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही शंख आणू शकता. काही ते दोन्हीही शंख देवीला माता लक्ष्मीला प्रियच आहेत. या दिवशी तुम्ही शंखाची देखील स्थापना देवघरामध्ये करू शकता. त्याचबरोबर देवघरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीला प्रिय आहे ती म्हणजे कवड्या. पिवळ्या कवड्या आणू शकता. पिवळ्या कवड्या नाही भेटल्या, पांढऱ्या कवड्या असतील तर त्या तुम्ही हळदीने केसर टाकून पिवळा करू शकता आणि त्याची सुद्धा तुम्ही देवघरात स्थापित करायची आहे. तुम्हाला 5 कवड्या 7 कवड्या असतील चालेल. विषम संख्येमध्ये कवड्या असाव्या. 9 कवड्या जरी असतील तरी चालेल, काही हरकत नाही. कमी असतील जास्त असतील तरी चालेल, पण तुम्हाला कवड्या त्या दिवशी देवघरामध्ये स्थापित करायच्याच आहेत. आधीच घेऊन या तुम्ही. 2 दिवस आहेत अजून, गुरुवार शुक्रवार अजून दिवस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आधीच 5 किंवा 7 किंवा 9 कवड्या घेऊन येऊ शकता. 3 कवड्या असतील, 1 कवडी जरी असेल तरी चालेल, पण तुम्हाला ती स्थापित करायची आहे. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी देवघरामध्ये कवड्या आहेत, जे पूजा करतात कवड्यांची, त्यांनी ती बाहेर काढून त्या दिवशी तिची अभिषेक करून शास्त्रोक्त पंचोपचार पूजा करायची आहे. तुम्हाला तर माहिती आहे की कवड्यांवरती कशी पूजा करायची असते, म्हणजे तिच्यामध्ये सिद्ध कसे त्या दिवशी तुम्हाला परत सिद्ध करायच्या आहेत त्या कवड्या. तर तुम्हाला सांगते परत एकदा की कवड्या जर असतील तुमच्या घरामध्ये, तुम्ही जर नवीन आणल्या तर त्यांना तुम्हाला पंचोपचार पूजा म्हणजे त्याला अभिषेक घालायचा आहे. पाण्याने घाला तुम्ही, शुद्ध पाण्यानेच घाला खरं तर. आणि पाण्याने त्याला म्हणजे पाण्याने तुम्ही कवड्यांना अभिषेक केल्यानंतर तुम्हाला त्याची पंचोपचार पूजा करायची आहे. धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर हळद कुंकू व्हायचे, अक्षता व्हायच्या आहेत. पिवळ्या कवड्या असतील तर ठीक आहे, नसतील तर तुम्ही हळदीने केसर टाकून पिवळा करू शकता. आणि त्या तुम्हाला पिवळ्या छोटंसं पिवळं वस्त्र घ्यायचं, त्याच्यावर त्या मांडायचे आहेत. आणि त्या तुम्हाला सर्वप्रथम हातात घेऊन तुम्हाला त्याच्यावरती 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे श्री सुक्तमचं पठण 16 वेळेस करायचं आणि 16व्या फलश्रुती प्रत्येक श्री सुक्ताला म्हणायची नाही, प्रत्येक वेळेस म्हणायची तर ती शेवटी म्हणायची असते. ज्यावेळेस आपण 16वी श्री सुक्त म्हणतो त्यावेळेस शेवटी फलश्रुती म्हणायची असते हात जोडून. तर त्यामुळे ते जर सेवा तुम्ही केली, एक माळ त्याच्यावरती तुम्हाला स्वामींची आधी करायची आणि मग 16 वेळा श्री सुक्तम करायचं आहे. हातामध्ये असं कवड्या घ्यायच्या आहेत, आधी कपड्यावरती पिवळ्या वस्त्रावरती कवड्या ठेवून हळद कुंकू सगळं पंचोपचार पूजा करूनच मग हातावर घ्यायची आहे. आणि त्याच्यावर 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करून यायचं आहे. सांगितल्याप्रमाणे एक माळ आधी स्वामी समर्थांची माळ करायची, मग श्री सुक्तमचं 16 वेळेस पठण करायचं आणि मग ती समोर ठेवायची आणि ती पोटली बांधून गाठ मारून देवाऱ्यात ठेवायची आहे. अशी सिद्ध सेवा तुम्ही कवड्यांची त्या दिवशी करू शकता, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमेला करू शकता. त्याचबरोबर तुम्ही देवघरामध्ये सगळ्यांच्या देवघरातली ही वस्तू असेलच, ते म्हणजे भरपूर व्हिडिओमध्ये सांगितली आहे माहिती, ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मीचं आसन आहे, लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. जिथे लक्ष्मी मातेचं आसन असेल आणि ते आसन आणि लक्ष्मी मातेला तिचं आसन खूप प्रिय आहे आणि ती आपलं आसन सोडून कधी जात नाही. त्याच्यामुळे ज्या घरामध्ये ज्या घराच्या देवघरात श्रीयंत्र हे स्थापित केलेलं आहे, त्यांच्या घरातून माता लक्ष्मी ही कधी काढता पाया घेत नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जर नसेल तुमच्या घरामध्ये अजून श्रीयंत्र स्थापित तर नक्कीच कोजागिरी पौर्णिमा अतिशय उत्तम दिवस आहे, आधी आणून ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही सिद्ध करून पंचोपचार पूजा करून श्री सुक्तमचं पठण करून त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. आणि तुम्ही कुंकुमार्चन करून, प्रत्येक पौर्णिमेला आपण कुंकुमार्चन करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती असेल, नंतर लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून सुपारीवर पण आपण कुंकुमार्चन करू शकतो. त्याचबरोबर देवीचं टाक असेल, देवीच्या टाकावर पण आपण दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करतो. आणि त्याचबरोबर श्रीयंत्रावर जर कुंकुमार्चन त्या दिवशी जर केलं तर ते सिद्ध होतं आणि माता लक्ष्मीला पण ते अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही सिद्ध करून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही तुमच्या देवारात ते स्थापित करू शकता. जे कोणी नवीन आणणार असेल त्यांच्यासाठी सांगते आहे. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांनी सुद्धा त्या दिवशी अभिषेक करायचा आहे, पंचोपचार पूजा करायची श्रीयंत्राची देवाराच्या बाहेर काढून आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करायचंच आहे. खूप मोठी पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, माता लक्ष्मीचा दिवस आहे. त्याच्यामुळे कुठलीही आपल्याला सेवा ही चुकवायची नाही आहे, माता लक्ष्मीची ही सेवा करायचीच आहे. त्याचबरोबर श्रीयंत्र आणलं तर तुम्हाला सगळ्यांना मध्ये श्रीयंत्र आणलं तर श्रीयंत्र आणल्यावरती हे माता लक्ष्मीचं आसन आहे ते अतिशय प्रिय आहे. पण माता लक्ष्मीला अजून एक प्रिय आहे, ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मी ही कमळामध्ये बसलेली असते आणि माता लक्ष्मीला कमळ हे खूप प्रिय आहे. तर माता लक्ष्मीला आपण म्हणतात की 108 कमळ व्हायली तर अतिशय उत्तम असतं, पण आपल्याला 108 कमळ आता भेटणं शक्य नाही किंवा एक कमळ सुद्धा भेटणं शक्य नाही आताच्या काळात. त्याच्यामुळे आपल्याला केंद्रामधून अतिशय उपलब्ध करून दिलेलं आहे ते म्हणजे कमळगट्ट्याचं मणी, ज्याच्यातून कमळगट्ट्याचं मणी जे असतं, कमळाचं बी, त्याची माळ गुंफलेली असते. तुम्हाला दाखवते मी आज. 108 मण्यांची ही माळ असते, कमळगट्ट्याची ही माळ असते, अशी मोठी माळ आहे. हे बघा, ही इथून अशी चालू होते इथे. तर ही अशी कमळगट्ट्याची माळ असते 108 मण्यांची. ही तुम्ही केंद्रातून घेऊन या आणि त्या दिवशी तुम्ही त्यांची श्रीयंत्र जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्याच्या भोवती तुम्हाला
ही कमळगट्ट्याची माळ ठेवायची असते. म्हणजे माता लक्ष्मीला आपण 108 कमळ वाहिल्यासारखं हे होतं. तुम्हाला 16 मण्यांची पण माळ भेटून जाईल. ती सुद्धा तुम्ही जर तुम्हाला जप करायचा असेल तर तुम्ही 108 मण्यांची ही माळ घेऊन यायची आहे. जर तुम्हाला फक्त श्रीयंत्रावरती ठेवायची आहे फक्त म्हणजे कमळगट्ट्याची माळ, तर तुम्ही 16 मण्यांची माळ देखील घेऊन येऊ शकता. चालेल, काही हरकत नाही. पण तुम्हाला लक्ष्मीकारक सेवा काही जप करायचं असेल लक्ष्मी मातेचा, तुम्ही या 108 कमळगट्ट्याच्या माळेवरती पण करू शकता. आणि कुंकुमार्चन करताना कधीही श्रीयंत्राच्या भोवती आपल्याला कमळगट्ट्याची माळ ठेवूनच कुंकुमार्चन करायचं असतं. त्याच्यामुळे ह्या ज्या लक्ष्मीकारक ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या आहे त्या घेऊन यायच्या आहेत. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं, आता तुमच्याकडे माता लक्ष्मीचा जर फोटो आहेच किंवा मूर्ती असेल, पण त्याचबरोबर तुम्हाला आपल्या केंद्रामधून तुम्हाला तो फोटो भेटून जाईल किंवा धार्मिक कुठल्या दुकानातही भेटून जाईल. तर तो कोणता, तर तुम्हाला ज्याच्यामध्ये श्रीहरी विष्णू आसन असतं, समुद्र मंथनात आसन असतं, म्हणजे निद्रावस्थेत आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहेत, असा एक फोटो आहे आपला. तो केंद्रातून किंवा इतर कुठे धार्मिक दुकानात तुम्हाला भेटून जाईल. तो फोटो तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि त्या फोटोची तुम्हाला त्या दिवशी पूजा करायचीच आहे. आणि जर नसेल तर तुम्ही तुमच्या घरात ऑलरेडी असेल एखादा, पण माता लक्ष्मी आहे, मागे विष्णू श्रीहरी विष्णू महाराज उभे आहेत असा फोटो असेल तरी चालेल. पण श्रीहरी विष्णू समुद्र मंथनात म्हणजे समुद्राच्या शय्येवरती निद्रावस्थित आहेत आणि माता लक्ष्मी त्यांची पाय चेपत आहेत असा जर फोटो असेल तर अतिउत्तम असेल. त्यामुळे हा फोटो सुद्धा न चुकता घेऊन या तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यामध्ये. तर ह्या ज्या लक्ष्मीकारक तुम्हाला वस्तू सांगितल्या आहेत सगळ्या, तर परत एकदा सांगते तुम्हाला, सर्वप्रथम तुम्हाला आणायचं आहे ते म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ठीक आहे. पण श्रीयंत्र जर असेल ऑलरेडी घरामध्ये तर माता लक्ष्मीची मूर्ती आणू नका, कारण की जिथे श्रीयंत्र असेल तिथे ते माता लक्ष्मीचंच आसन आहे आणि माता लक्ष्मीचं आसन माता लक्ष्मी कधी सोडून जात नाही. त्याच्यामुळे माता लक्ष्मीचा तिथे वास असतोच. त्याच्यामुळे आपल्याला श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती आणू नका. तर जर श्रीयंत्र नसेल, तुम्हाला आणणं शक्य नसेल किंवा भेटलं नसेल, तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती घेऊन येऊ शकता. दुसरं, तुम्ही शंख, दक्षिणावर्ती शंख, दुसरा जो असतो शंख, जो शंखनाद करतो तो पण शंख तुम्ही आणू शकता. त्याचं देवारा स्थापना करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला श्रीयंत्र आणायचं आहे, कमळगट्ट्याची माळ पण त्याच्यासोबत तुम्हाला घेऊन यायची आहे. आणि तुम्हाला सांगितलेला फोटो तो म्हणजे श्रीहरी विष्णूंचा निद्रावस्थेतला आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे तो फोटो सुद्धा तुम्ही भेटला तर नक्कीच घेऊन या. आणि त्याची पूजा तुम्हाला, आणि ऑलरेडी घरात असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला त्या दिवशी काढून पंचोपचार शास्त्रोक्त पूजा करायची आहे. धूपदीप ओळून नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोजागिरी पौर्णिमेला आपण बासुंदी म्हणजे दुधाचा जो नैवेद्य असतो, आटवलेलं दूध, हा नैवेद्य दाखवत असतो. तर या दिवशी तुम्हाला तो नैवेद्य पण दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे अजून एक, त्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा नैवेद्य दाखवता येईलच असं नाही, कारण की आपण ग्रहण काळामध्ये म्हणजे आपण ही जी काही पूजा करतो ती आपण म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा असते केंद्राप्रमाणे ती आपण रात्री 12 वाजता करतो असतो. ठीक, रात्री 12 वाजता, पण त्यावेळेस आपला ग्रहणाचे वेध हे चालू असतात. त्याच्यामुळे या काळामध्ये किंवा या वेधामध्ये आपल्याला कुठल्याही गॅसवरती कुठलं हे अन्न शिजवायचं नसतं किंवा खायचं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही साखरेचा किंवा याचा पण नैवेद्य दाखवू शकता. जर तुम्ही दूध केलंच तर ते 9:31च्या अगोदर, तुम्ही रात्री 9:31चे वेध लागायच्या अगोदर तुम्ही ते दूध आटवून घेऊ शकता. थोडंसं तुम्ही चमच्याभर म्हणजे थोडंसं देवाला जरी दाखवलं ते थोडंसं दाखवा आणि ते दूध नंतर तुम्हाला पण ते तुम्हाला ग्रहण काळातलं प्राशन करता येणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही फळ दाखवा, साखर ठेवू शकता, खडीसाखर ठेवू शकता, देवाला चालेल. आणि जे दूध आटवलेलंच आहे ते तुम्हाला चंद्राला पण दाखवता येणार नाही, कारण की भारतामध्ये ते ग्रहण दिसणार आहे. त्याच्यामुळे ते ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे आपल्याला चंद्राला सुद्धा ते नैवेद्य दाखवता येणार नाही. तुम्ही अशा प्रकारे दूध तुम्ही दुसऱ्या दिवशी पण तुम्ही म्हणजे दूध जे आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी पण आटवून ते करू शकता. ज्यावेळेस तुमचा ग्रहणाचा काळ सगळा संपून जाईल, सगळं ग्रहण म्हणजे चंद्रग्रहण जे ते पूर्ण संपेल, त्यावेळेस तुम्ही नंतर पण सकाळी उठून ते दूध आटवून खीर नैवेद्य दाखवू शकता, चालेल, काही हरकत नाही. पण त्याचबरोबर तुम्हाला त्या दिवशी काय काय सेवा पण करायच्या आहेत महत्त्वपूर्ण, त्याच्यावरती पण व्हिडिओ येणार आहे. पूजा मांडणी कशी करायची आहे कोजागिरी पौर्णिमेची, त्यावरती पण व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही माझे सगळे येणारे व्हिडिओ पाहत राहा. महत्त्वपूर्ण सेवा मिळणार आहे, महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे. आणि ज्यांना कोणाला अजून ही माहिती नाही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, शेअर करा व्हिडिओ. नाही जमलं तर तोंडी तरी सांगा सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवत चला, जेणेकरून तुमच्यामुळे अजून एखादा सेवेकरी, नवीन सेवेकरी घडेल आणि स्वामीच्या मार्गात येण्यास त्याला म्हणजे तुमचा हातभार लागेल आणि ते एवढं पुण्यही तुमच्या पदरात पडेल. तर अशा प्रकारे आजचा जर हा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.